वेरूळ लेणी समूहातील महत्त्वाची समजली जाणारी ही लेणी क्रमांक 12. ह्या लेणीला 3 ताल किंवा राजविहार ह्या नावाने ओळखले जाते. एकाच कातळात 3 मजले कोरून काढल्याने ही लेणी वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ह्या लेणीतला फर्स्ट फ्लोअर आपला बघून झालाय आणि इथे आता सेकंड फ्लोअरवरती जायला पायऱ्या आहेत. ह्या लेणीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आतल्या बाजूस एका बाजूस 7 आणि दुसऱ्या बाजूस 7 अशा एकूण 14 बुद्ध मूर्त्या कोरण्यात आल्यात. गौतम बुद्धांच्या विविध मुद्रांमध्ये कोरल्या गेलेल्या ह्या मूर्त्यांमध्ये आपल्याला बुद्ध तत्वज्ञान पाहायला मिळतं. लेण्या कोरलेल्या आहेत आणि त्याच्यामधील नक्की पाहण्यासारखी ही लेणी आहे 3 ताली लेणी, म्हणजे 3 मजली लेणी आहे आणि इथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे बुद्धांच्या खूप चांगल्या मूर्त्या इथे कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जागतिक वारसा स्थळात वेरूळच्या लेण्यांचा समावेश का केला गेला आहे ते इथे आल्यानंतरच कळतं. त्याचं उदाहरण तुम्ही मागे बघू शकता. या गौतम बुद्धाच्या जे लेण्या आहेत त्या अतिशय जुन्या काळात कोरल्या गेलेल्या आहेत. त्या काळामध्ये अशा प्रकारचं डिटेलिंग करणं आणि तेही आपल्या महाराष्ट्रात असणं ही कौतुकास्पद बाब आहे. ही सुंदर 3 ताल लेणी बघून झाल्यानंतर आम्ही पुढच्या लेण्या बघायला निघालो.